स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या राज्यातल्या निवडणुकांसंदर्भात आज सुप्रीम कोर्टामध्ये फैसला होण्याची शक्यता आहे। तर सुप्रीम कोर्ट गेल्या 2 वर्षांपासून रखडलेल्या या स्थानिक स्वराज्य निवडणुकांबाबत निर्णय देण्याची शक्यता आहे। राज्यातल्या महापालिका, नगरपालिका आणि पंचायत समितीच्या निवडणुकीबाबत न्यायमूर्ती सूर्यकांत आणि कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे। ते जस्टिस खानविलकर म्हणले होते की जे आधीचे इलेक्शन आहेत 92 नगरपालिकांचे ते विना ओबीसी आरक्षण होतील आणि इथून पुढचे जे आहेत ते ओबीसी आरक्षणासहित होतील। त्या दरम्यान एकनाथजी शिंदे हे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी एक जस्टिस खानविलकर रिटायर झाले तर जस्टिस रमन्ना चीफ जस्टिस होते, त्यांच्यासमोर एक ॲफिडेव्हिट फाईल केलं आणि एकनाथ शिंदेंचं म्हणणं होतं की सगळेच मग ओबीसी आरक्षणासहित व्हायला पाहिजे। तर त्याच्यात जस्टिस रमन्ना रिटायर होणार होते, तर त्यामुळे जस्टिस रमन्नांनी हे मॅटर जस्टिस चंद्रचूडांना सुपूर्द केलं, जे त्यावेळेस कोर्ट 3 मध्ये बसत होते। काही कारणास्तव हे मॅटर पोहोचू शकलं नाही, पोहोचलं तरी राज्य सरकार वेळ मागत गेली आणि आत्ता राज्य सरकारला माझ्या मते जर राजकीय बोलायचं असलं, जर त्यांना वाटतंय की त्यांच्याकडे बहुमत आहे आणि ते उत्सुक आहेत इलेक्शन घ्यायला, तर सुप्रीम कोर्टाचं कधीच काही म्हणणं नव्हतं। जैसे ते स्थिती ही त्यावेळेस ठेवली गेली होती, आता ती जैसे ते स्थिती सुप्रीम कोर्ट उठवायला इच्छुक असेलच, कारण त्यांना याच्यात काहीच म्हणणं नाहीये। आणि जर सुप्रीम कोर्टाने काय ऑर्डर पास केली, आज जर नाही पोचलं मॅटर तर पुढच्या आठवड्यात, तर एप्रिल मे मध्ये नक्की या इलेक्शन होतील। कारण तुम्हाला माहित असेल राज्य सरकारने निवडणूक आयुक्त पण नेमलेले आहेत महाराष्ट्रात आणि ते याद्या अद्ययावत करणं, वॉर्ड रचना करणं ह्याची तयारी राज्य सरकारकडून झालेली आहे। त्यामुळे जर सगळेच उत्सुक आहेत तर मग इलेक्शन व्हायला काही हरकत नाहीये आणि बऱ्याच वर्षापासून हे रखडलेलं आहे, तर सगळ्यांनाच वाटतंय की आता हे इलेक्शन व्हावं। एनसीपी नको ना तर सुप्रीम कोर्टातून आपल्याला ही प्रतिक्रिया ऐकायला मिळाली। तर आत्ताच आपल्याला वकिलांनी काय प्रतिक्रिया दिली ते आपण पाहिलं। एप्रिल किंवा मे मध्ये महापालिका निवडणुका होतीलच अशा प्रकारे सर्वजण इच्छुक असतील, तर अर्थातच सुप्रीम कोर्टाची जी जैसे परिस्थिती आहे त्यावर सुप्रीम कोर्ट सुद्धा निर्णय देईल आणि निवडणुका होतील असा एकंदरीत अंदाज आहे। पक्ष आणि चिन्हाची सुनावणी ही 29 नोव्हेंबर म्हणलं। सर, एनसीपी पक्ष आणि चिन्हाच्या बाबतीत आज सुनावणी होते कोर्ट नंबर 3 मध्ये। हो, एनसीपी पक्ष आणि चिन्हाची सुनावणी ही कोर्ट नंबर 3 मध्ये आयटम नंबर 29 ला आहे आणि कोर्ट नंबर 3 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचा आयटम नंबर 23 ला आहे। आता एनसीपी पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीकडे आपल्याला बघावं लागेल की ह्याच्यात दोन्ही बाजू ज्या आहेत, शरदचंद्र पवार आणि अजितदादा पवार, हे नक्की काय त्यांचे वकील आज म्हणतील। कारण पक्ष आणि चिन्हावरचा दावा शरद पवार यांनी अजून सोडलेला नाहीये आणि राजकीय जी चर्चा चालू आहे राजकीय वर्तुळात, त्याच्यात आज आपल्याला समजेल की कोर्टात दोन्ही बाजू कशी बाजू मांडतात कोर्टात, त्याच्यावर आपल्याला अंदाज येईल की नक्की ह्याच्या मागे पण काय आहे का, किंवा अजून पण पवार साहेब हे पक्ष आणि चिन्हासाठी तेवढेच जे आधी जिद्दीने भांडत होते ते करत राहतील। आता हे मॅटर पोहोचेल का नाही त्याच्यात परत शक्यता कमी आहे, पण आपल्याला 4 वाजता समजेलच की ह्याच्यात पुढे काय होईल। सुप्रीम कोर्टामध्ये ज्या 2 महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत त्या संदर्भात वकिलांचे भाष्य आपण ऐकत होतो। तर राष्ट्रवादी पक्षाच्या पक्ष आणि चिन्ह या संदर्भात सुद्धा आज सुनावणी होणार आहे आणि शरदचंद्र पवार पक्षानं पक्षाचं चिन्ह, पक्षाचं नाव या संदर्भातला दावा अजूनही सोडलेला नाहीये। त्या कोर्टामध्ये या प्रकारावर या संपूर्ण खटल्यामध्ये कशा प्रकारे मांडणी होतीये हे बघावं लागणार आहे। तेव्हा संध्याकाळी 4 नंतरच या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला कळणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात आज सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीकडे लक्ष आहे। तर एकंदरीतच सुप्रीम कोर्ट सुद्धा इच्छुक आहे आणि राज्य सरकारची जर तशी इच्छा असेल निवडणुका घेण्यासंदर्भातली, राज्यामध्ये आयुक्तांची, निवडणूक आयुक्तांची सुद्धा आता नेमणूक झालेली आहे आणि त्या दृष्टीनं जर राज्य सरकार इच्छुक असेल तर जरूर या संदर्भात आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होईल आणि एप्रिल मे महिन्यामध्येच महापालिका निवडणुका होतील अशी शक्यता आहे।